डॉक्टर राजेंद्र भास्करराव शिंगणे यांना लोकसभेला 2 वेळेस पराभवाचा सामना करावा लागला, तरी विधानसभेत मात्र आजपर्यंत त्यांना कोणीही टक्कर देऊ शकलेलं नाहीये. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघावर 2014चा अपवाद वगळता 1995 पासून एक हाती वर्चस्व शिंगणेंनी प्रस्थापित केले. त्यामुळे त्यांना आपण आमदारकीच्या निवडणुकीतील एक अपराजित योद्धा नक्कीच म्हणू शकतो. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर तळ्यात मळ्यात करणारे राजेंद्र शिंगणे यांनी नुकताच राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करत तुतारी फुंकली. त्या अगोदर काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांच्या गाडीत फाईलने आपला चेहरा लपवताना माध्यमांच्या कॅमेऱ्यात राजेंद्र शिंगणे कैद झाले होते. ज्या शरद पवारांनी आपल्याला घडवलं, आपल्या राजकीय वाटचालीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, त्यांनाच यंदाच्या विधानसभेत भिडणे नक्कीच परवडणारे नाहीये. म्हणून ते स्वगृही परतले असावे. दादा गटात असताना राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात शरद पवार हे शिंगणे यांच्या पुतणीला मैदानात उतरवणार होते. तशी जोरदार फिल्डिंग शरद पवारांनी लावली होती. परंतु आता गायत्री शिंगणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काहीही हो, आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे काका पुतणी संघर्ष बघायला मिळू शकतो. शिंगणे पवारांकडे गेल्याने महायुतीकडून आपल्या तिकिटाचा मार्ग मोकळा झाल्याचं माजी आमदार शशिकांत खेडेकर यांना वाटत असलं तरी मतदारसंघातून अनेक जण इच्छुक आहेत. राजेंद्र शिंगणे यांचा यावेळी तरी पराभव होणार का? त्यांना कोण पराभूत करू शकतं? मतदारसंघाचं नेमकं गणित काय याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही बघतायत महाराष्ट्र भूमी. सिंदखेड राजा म्हणजे स्वराज्य जननी राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान. या मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा ही 2 तालुके, चिखली तालुक्यातील मेरा महसूल मंडळ, लोणार तालुक्यातील बीबी महसूल मंडळ या क्षेत्रांचा समावेश होतो. हा विधानसभा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मोडतो. मतदारसंघातील मागील निवडणुकांचा आढावा घेतल्यास 1985 मध्ये काँग्रेस आणि 1990 मध्ये अपक्ष अशी 2 टर्म तोताराम कायंदे यांनी आमदारकी भूषवली होती. 1995च्या निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या राजेंद्र शिंगणे यांनी काँग्रेसच्या तोताराम कायंदे यांचा पराभव केला. 1999ला काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. शरद पवारांनी राजेंद्र शिंगणे यांना मैदानात उतरवले आणि काँग्रेसच्या नंदाबाई कायंदे यांचा पराभव केला. पुढे 2004 आणि 2009 अशा दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या डॉक्टर शशिकांत खेडेकर यांना पराभवाचा हादरा दिला. 2014 मध्ये जिल्हा बँकेला मदत नाकारल्याच्या कारणावरून शिंगणे निवडणुकीपासून अलिप्त राहिले. त्यामुळे शिवसेनेचे शशिकांत खेडेकर आमदार झाले. त्यांनी भाजपच्या डॉक्टर गणेश मांडे यांचा पराभव केला होता. मात्र मागील 2019च्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र शिंगणे परत मैदानात उतरले आणि आपल्या विजयाचा चौकार मारला. या निवडणुकीत शिंगणे यांना मिळालेलं मताधिक्य होतं 81,701. दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेच्या डॉक्टर शशिकांत खेडेकर यांना 72,763 मतं मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या सविता मुंडे यांनी 39,875 मतं मिळवली होती. 2009 आणि 2019 साली शरद पवार यांच्या आग्रहास्तव निवडणूक लढवली, पण त्यात त्यांचा पराभव झाला. आजपर्यंत आपल्या कार्यकाळात डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी 10 वर्ष महत्त्वाची मंत्रिपदं भोगली आहेत. त्यामध्ये आरोग्य खातं, महसूल खातं, क्रीडा आणि माहिती जनसंपर्क या खात्याचे राज्यमंत्रीपद त्यांनी भूषवले. मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील राजेंद्र शिंगणे यांची चांगली मजबूत पकड आहे. 2023 मध्ये राष्ट्रवादी पक्षात अजित पवारांनी बंड केलं. राजेंद्र शिंगणे अजित पवार गटात असतानाही आपली भूमिका तळ्यात मळ्यात अशीच ठेवली. परंतु मतदारसंघात त्यांना घेरण्यासाठी शरद पवारांनी जेव्हा रणनीती आखायला सुरुवात केली, आपल्या पुतणीच्या हातून आपला पराभव शरद पवार करू शकतात या भीतीने नुकताच त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला. आपल्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे नाईलाजाने आपण अजित पवारांसोबत होतो. त्यासाठी राज्य सरकारने 300 कोटी रुपये दिले असं त्यांनी प्रवेश करताना सांगितलं. पण या पक्ष प्रवेशानंतर गायत्री शिंगणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पक्ष फुटला. पवार साहेब म्हणाले, गद्दारांना माफी नाही. आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी पक्षचिन्ह गावागावात पोहोचवलं. बदल्यात काय भेटलं तर गद्दारांना पक्षप्रवेश. पवार साहेब हेच आहेत का आमच्या निष्ठेचं फळ? आता महाराष्ट्रातील इतर कार्यकर्त्यांनी आजचा प्रवेश पाहून काय प्रेरणा घ्यावी? गद्दारी केली तरी माफी मिळते अशा शब्दात भावना व्यक्त करत सवाल व्यक्त केलेत. महिला आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्ष असलेल्या गायत्री आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस असलेले
त्यांचे बंधू गौरव शिंगणे यांनी मागील 1.5-2 वर्षांपासून सिंदखेडराजा मतदारसंघ पालथा घातला होता. विविध सामाजिक उपक्रम राबवले. अलीकडे त्यांनी काढलेला मोर्चा गर्दी खेचणारा ठरला होता. पण अशाही परिस्थितीत आपण निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आता त्या घड्याळ हाती घेतात की काका विरोधात अपक्ष लढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राजेंद्र शिंगणे पवार गटात गेल्याने महायुतीत इच्छुकांची गर्दी वाढली आहे. शिवसेनेकडून माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर तयारी करतायत. सोबतच भाजपनेही या जागेवर आपला दावा केलाय. आमदार पंकजा मुंडे यांचे समर्थक भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुनील तोताराम कायंदे देखील मतदारसंघात प्रचार करतायत. लोकसभेतील आमदार पंकजा मुंडे यांचा पराभव या मतदारसंघातील ओबीसी वंजारी मतदारांच्या चांगल्याच जिव्हारी लागत होता. त्यामुळे ओबीसी मतदार काय भूमिका घेतात हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. स्वेच्छानिवृत्त उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, डॉक्टर गणेश मांटे, विनोद वाघ, योगेश जाधव हेही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. ही जागा शिंदे गटाला सुटल्यास महायुतीकडून डॉक्टर शशिकांत खेडेकर उमेदवार असतील, तर बाकी इच्छुकांपैकी कोणी बंडखोरी करतंय का, त्यांच्या भूमिका काय असतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सविता मुंडे यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे वंचित फॅक्टर इथे महत्त्वाचा ठरणार आहे. मागे लोकसभा निवडणुकीत विधानसभा मतदारसंघातून अपक्ष रविकांत तुपकर यांना सर्वाधिक म्हणजे 74,753 मतं होती. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांपेक्षा 29,000 मतांचे लीड तुपकर यांनी मिळवलंय. त्यामुळे शेतकऱ्यांची वोट बँक असलेला रविकांत तुपकर फॅक्टर कुणाच्या मुळावर उठणार की ते स्वतः आपला उमेदवार देतात हे पाहणे देखील रंजक ठरणार आहे. इच्छुक अनेक जण असले तरी डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा विजयरथ कोण रोखणार? सिंदखेडराजा मतदारसंघावर यंदा कोणाचं राज्य येणार? तुमचा अंदाज काय सांगतो? आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.